भोपाळमध्ये जी स्पर्धा झाली तर गोंधळ लोककलेतून परभणीचं पारितोषिक त्यांनी प्राप्त केलेलं आहे. सुंदर असं त्यांचा लोककला वंत आहेत ते. त्यानंतर त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. तसेच समाज कल्याण सभापती प्राध्यापक रणखांबे सर यांचाही सन्मान या ठिकाणी. ठीक आहे. सहाय्यक आयुक्त अवैज हशमी साहेब यांचा सन्मान. नगरसेवक रितेशजी झांबड आले. नगरसेवक शंकरजी अजगावकर यांचा सन्मान करण्यासाठी मी रमेश चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. रमेश चव्हाण सर. नगरसेवक शंकर अजगावकर सर. प्रतिनिधी नगरसेवक म्हणून ते सन्मान स्वीकारत आहेत. आमच्यासाठीच कार्यक्रम आहे, यांच्यासाठी काही जिम्मेदारीच राहिली नाही असं वाटेल. साहेब ते उपयोगी कांबळे साहेब त्यांना वर कॅबिन घ्यावी ते थोडंच नाही बनवायला मनमाई कारभार गरज आहे ते करायला लावा ना. हे मदत नक्कीच आहे. स्नेहाची शाल आणि मानाचा पुष्पहार घालून या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. तसेच उपमहापौर गणेश भैया देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय पांडे यांना विनंती करते की त्यांनी उपमहापौर गणेश भैया देशमुख यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही, त्यामागे लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग, संघर्ष आणि बलिदान आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट हा दिन क्रांती दिन म्हणून केवळ इतिहास आठवण्याचा दिवस नाही, तर देशाच्या एकता, अखंडता, लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा. एक असं व्यक्तिमत्व त्यांचा नगराध्यक्ष या पदावर असताना परभणी जिल्ह्यासाठी एक आदरणीय यांचं व्यक्तिमत्व आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामधून नेहमीच आपल्या समोर नाव पुढे आलेलं. बरेचसे काही गोष्टी आज आम्हाला जे माहीत नाही होते, आज आम्हाला कळाले की नेहमी आपल्या क्रांती चौकाला क्रांती चौक का नाव दिलेलं आहे. आज देशपांडे साहेबांनी जर आम्हाला समजून सांगितलं आणि ही माहिती आमच्या आज भेटत आहे, त्या अनुषंगाने आम्ही एक निर्णय घेतला आहे. काहीतरी लोकांना एक मेसेज गेला पाहिजे की जेणेकरून क्रांती चौक हा परभणीमध्ये हा नाव का ठेवण्यात आलेला आहे हे विषय सर्वांसमोर आला पाहिजे. आणि जे देशपांडे साहेबांचे जे काय म्हणते जे कष्ट त्यांनी घेतलेले ते सर्वांसमोर आले पाहिजे. आता आज आम्हाला माहीत होते की सरांनी इतका मोठा योगदान दिलेलं आहे. ते त्या क्रांती दिवस जी आपल्या परभणीला एक अभिमानाची गोष्ट आहे की मध्ये हे ह्याची सुरुवात जर कुठून झाली तर हे देशपांडे फॅमिलीकडून झालेली आहे आणि हा फार आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आज आम्हाला हे माहीत झालं आणि आजीनं जे सांगितलं आज मी सर्वांसमोर सांगतो की आजीची एक आपल्याला मला सांगितलं की आपला भाजी मार्केट आहे ते रोडवर आहे आणि मध्ये कसा येत आहे आणि त्याचा आम्ही 100% प्रयत्न करीत त्याला मध्ये टाकायचा. एवढं संपूर्ण मी झालेला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आपण आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि या क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्यांनी ज्या हुतात्म्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाची ठिणगी या क्रांती चौकातनं पडली. आज आपल्या परभणी शहरातल्या क्रांती चौकामध्ये जो हुतात्म्यांचा बलिदानाचा जो स्तंभ आहे ते एक प्रतीक आहे की त्यांनी जे बलिदान केलं आणि त्याचा अभिवादनाचा कार्यक्रम आज या क्रांती चौकामध्ये झाला. त्यामुळे आधी मी सर्वांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा देते आणि ज्यांनी या बलिदानात सहभागी होते, जे क्रांतीवीर होते, त्या क्रांतीवीरांना मी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण महापालिकेच्या टीमकडून महापौर साहेब असतील, उपमहापौर साहेब असतील, आमच्या सगळ्यांकडून मी त्यांना अभिवादन करते. या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज
महापौर साहेबांनी आणि उपमहापौर साहेबांनी एक शहरामध्ये क्रांती आज करायची, जसं आपण म्हणलात भाषणामध्ये देशपांडे भाऊ असतील, पांडे भाऊ असतील, की क्रांतीची सुरुवात आज आपल्या परभणी शहर स्वच्छ करण्याची क्रांती. हुतात्म्यांनी तर परभणी शहराला स्वच्छ आपल्या पूर्ण मराठवाड्याला त्यांचं योगदान दिलं होतं की मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने. पण आज आपल्या परभणी शहराला सुंदर म्हणजे स्वच्छता असेल, नाल्या असतील, पाणी असेल किंवा ज्या काही मूलभूत समस्या आपल्या नागरिकांच्या आहेत यामध्ये बदल घडवण्याची क्रांती करण्याचा निर्धार आज त्या निमित्ताने महापौर साहेबांनी आणि उपमहापौर साहेबांनी आपल्या आज क्रांती चौकात घेतला. आणि निश्चित जे उमदे नेतृत्व आपण म्हणतो परभणी शहराचं ते आपल्याला दिसेल. आणि येणाऱ्या काही दिवसात आपण म्हणतो की तूप खाल्लं तूप येत नाही आणि एकदाच सगळं दिसावं असं आपण म्हणलं तर त्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने सगळ्या शहराचा कायापालट होईल आणि त्यासाठी एका हाताने टाळी वाजत नाही. आज महापौर साहेबांनी स्वच्छतेचा आणि उपमहापौर साहेबांनी स्वच्छतेचा एक वसा घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी गल्ली गल्ली बोळामध्ये जिथं कुठं कचरा दिसतो आहे ते स्वच्छ केला जाऊन तिथं आपण रांगोळी काढतोय. पण तिथून निघाल्यानंतर काही वेळातच नागरिक पुन्हा तिथं घाण करतात. ही फार शरमेची आणि फार उदासीनता आहे ही याबाबतची. तर मला वाटतं की नागरिकांना सुद्धा एक आवाहन करेल की आपण सुद्धा यामध्ये सहभागी व्हा. जे काही कार्य महापौर साहेब आणि उपमहापौर साहेबांच्या माध्यमातून शहराला एक चांगलं सुंदर म्हणजे माझं शहर आणि परभणी सुंदर शहर हे जे करण्याचा त्यांचा जे हेतू आहे त्यामध्ये आपण सुद्धा तेवढ्याच हिरिरीने सहभाग द्या. तेव्हाच आपली परभणी खऱ्या अर्थाने सुंदर आणि स्वच्छ होईल. म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की ज्यावेळेस घंटागाडी येते त्यावेळेस घंटागाडीतच आपला कचरा साठवा आणि तो इतरत्र कुठेही टाकू नका. तरच आपली परभणी स्वच्छ होईल. आणि आपल्या या क्रांती चौकाचं या भाजी मंडईचं सुद्धा कायापालट करण्याचा निर्धार यावेळेस या निमित्ताने घेतला आहे. एवढं सांगते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.